बालभारती इयत्ता पहिली भाग 4 पान क्रमांक 43. या पानावर आपल्याला एक कथा पाठ सांगितला आहे. पाठाचे नाव आहे कोण आले मदतीला. कोण आले मदतीला हा पाठ या अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी समजावून सांगितलेला आहे. सर्वांनी तो व्हिडिओ पहा. या व्हिडिओमध्ये आपण या पाठात आलेले जोड शब्द याचे वाचन करणार आहोत. तर पाहूया जोड शब्द. कोण आले मदतीला या पाठातील पहिला जोड शब्द आहे शाळेच्या. शाळेच्या शाळेच्या. 2 सगळ्यांचे. सगळ्यांचे सगळ्यांचे. लक्ष. लक्ष. समोरच्या. समोरच्या समोरच्या. दिसणाऱ्या. दिसणाऱ्या दिसणाऱ्या. धुराच्या. धुराच्या धुराच्या. रुग्णवाहिका. रुग्णवाहिका रुग्णवाहिका. अग्निशामक. अग्निशामक अग्निशामक. त्या. त्या. मेघनाच्या. मेघनाच्या मेघनाच्या. शिक्षक. शिक्षक शिक्षक. तेवढ्यात. तेवढ्यात तेवढ्यात. भाऊंच्या. भाऊंच्या भाऊंच्या. शेताच्या. शेताच्या शेताच्या. असलेल्या. असलेल्या असलेल्या. गोठ्याला. गोठ्याला गोठ्याला. त्यांच्या. त्यांच्या त्यांच्या. म्हशींना. म्हशींना म्हशींना. भाऊंच्या. भाऊंच्या भाऊंच्या. त्यांनाही. त्यांनाही त्यांनाही. तेव्हाच. तेव्हाच तेव्हाच. फायर ब्रिगेडची. फायर ब्रिगेडची. फायर ब्रिगेडची. फायर ब्रिगेडची. ॲम्ब्युलन्स. ॲम्ब्युलन्स ॲम्ब्युलन्स. डॉक्टर. डॉक्टर डॉक्टर. नर्सने. नर्सने नर्सने. बघ्यांची. बघ्यांची बघ्यांची. गर्दी. गर्दी गर्दी. तेवढ्यात. तेवढ्यात तेवढ्यात. करण्यासाठी. करण्यासाठी करण्यासाठी.
डॉक्टरही, डॉक्टरही, डॉक्टरही. सर्वांची, सर्वांची, सर्वांची. संकटाच्या, संकटाच्या, संकटाच्या. केलेल्या, केलेल्या, केलेल्या. म्हणूनच, म्हणूनच, म्हणूनच. सर्वांचे, सर्वांचे, सर्वांचे. अशा प्रकारे आपण हे सर्व जोड शब्द पाहिले, वाचले. आता आपण फक्त पाठाचे वाचन करूया. शाळेच्या आवारात मुला-मुलींचा घोळका. सगळ्यांचे लक्ष समोरच्या बाजूने आकाशात दिसणाऱ्या धुराच्या दिशेने. रुग्णवाहिका, अग्निशामक दलाची गाडी आवाज करत जाताना. अमित, अरे बापरे, समोर पहा ना, किती मोठा धूर दिसत आहे. रोहित, हो ना. अरे अमित, त्या बाजूला मेघनाच्या आजोबांचे शेत आहे. शिक्षक, अरे मुलांनो, शांत रहा, शांत रहा, गोंगाट करू नका. शेतात काहीतरी घटना घडलेली दिसत आहे. तेवढ्यात शाळेचे सेवक तेथे येतात. सेवक, सर, भाऊंच्या शेताच्या बाजूला असलेल्या गोठ्याला आग लागली आहे. त्यांच्या गाई म्हशींना आगीची थोडीशी झळ लागली आहे. आपण इथपर्यंतचे आलेले जोड शब्द पेन्सिलने रेष मारूया. त्यांच्या खाली, शब्दांच्या खाली रेष मारूया. शाळेच्या सगळ्यांचे लक्ष समोरच्या दिसणाऱ्या धुराच्या. रुग्णवाहिका, अग्निशामक. आणखी कोठे जोड शब्द दिसत आहे? मेघनाच्या, तेवढ्यात, भाऊंच्या शेताच्या बाजूला असलेल्या गोठ्याला आग लागली आहे. त्यांच्या गाई म्हशींना आगीची थोडीशी झळ लागली आहे. शिक्षक, भाऊही शेतात होते का? सेवक, होते ना. भाऊंच्या शेतात काही मजूरही काम करत होते. ते मदतीला धावून गेले. त्यांनाही थोडे भाजले आहे. सुमन, सर, आग कशामुळे लागली असेल? शिक्षक, याबाबत पोलीस सर्व चौकशी करतील, तेव्हाच नेमके कारण कळू शकेल. तनया, पण फायर ब्रिगेडची गाडी, ॲम्ब्युलन्स कोणी बोलवली असेल? सेवक, अगं तनया, भाऊंच्या मुलाने पटापट 100, 101, 108 या नंबरवर फोन लावले. फोन करताच अग्निशामक दलाची गाडी आली. त्या जवानांनी भराभर आग विझवली. डॉक्टर आले. त्यांनी भाऊंना व शेतमजुरांना तपासले, औषध दिले. काही मजुरांना थोडे भाजले होते. नर्सने त्यांना लावायला मलम दिले.
बघ्यांची गर्दी खूप झाली. तेवढ्यात पोलीसही आले. गाई म्हशींवर उपचार करण्यासाठी डॉक्टरही आले. शिक्षक, पण सर्वजण ठीक आहेत ना? सेवक, सुदैवाने फारसं काही झालं नाही. वेळेवर सर्वांची मदत मिळाली. आपणही, शिक्षक म्हणाले, आपणही भाऊंना भेटायला जायला हवे. पाहिलत ना मुलांनो, संकटाच्या वेळी कोण कोण मदतीला धावून आले. सर्वांनी केलेल्या मदतीमुळेच फारसे नुकसान झाले नाही. म्हणूनच आपण या सर्वांचे आभार मानायला हवेत. पहा मुलांनो, अशा प्रकारे तुम्ही सुद्धा पाठाचे वाचन करत असतानाच जोड शब्द येतील त्या जोड शब्दांखाली पेन्सिलने रेष ओढा, म्हणजे तुम्हाला ते वहीमध्ये लिहिताना सोपे जाईल. हे जोड शब्द तुम्ही सुद्धा वहीमध्ये एकाखाली एक लिहा. तर 100 हा नंबर आहे पोलिसांचा. 101 हा आहे अग्निशामक सेवेचा आणि 108 हा मेडिकल ॲम्ब्युलन्ससाठी नंबर लावला जातो. पुन्हा भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि जोड शब्दाचे पाठाचे वाचन करा, सराव करा.